हॅलो, नमस्कार. मी केदार कुलकर्णी, चैतन्य वास्तू ज्योतिष. सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद आणि आभार देतो की आज आपले चैतन्य वास्तू ज्योतिष आपले जे आज फेसबुक, इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर आपण जे व्हिडिओज टाकतोय त्यांना खूप उत्स्फूर्त तुमच्यातर्फे आम्हाला लाईक्स आणि कॉमेंट्स आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय, छान कॉमेंट्स पण येत आहेत. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि मी आभारी आहे. आज हा व्हिडिओ मी खूप दिवसानंतर जरा यूट्यूब व्हिडिओ टाकतोय, कारण मध्यंतरी काही मी वेगळ्या वास्तू विजिट्स, त्यानंतर कुंडली क्लायंट्स आपल्या काही पुणे, मुंबई, नाशिक, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या वास्तू कुंडली विजिट्स आपल्या चालू झालेल्या आहेत, कन्सल्टिंग. त्यामुळे जरा मी बिझी होतो. हरकत नाही, आता आपण परत ह्या चॅनलवर आपण दररोज भेटत जाऊया. आपले लेटेस्ट ऑलमोस्ट जे वास्तुज्योतिष विषयक माहितीचे जे व्हिडिओ आहेत मी आता अपलोड करत आहे. तरी सर्वांनी हे बघावं, आवडल्यास लाईक्स, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करावा, ही सर्वांना चैतन्य वास्तू ज्योतिषतर्फे मी सर्वांना नम्र विनंती. आज मी हा व्हिडिओ यासाठी ही माहिती देण्यासाठी करत आहे की आता 29 मार्च 2025 पर्यंत आपल्याला मकर राशीला एक शेवटची 3.5चा टप्पा चालू आहे आणि 29 मार्च 2025ला शनी महाराजांचं खूप मोठं राशी परिवर्तन आलं आहे. तर आता शनी महाराजांचं नाव घेताच बरेच जण एकदम लगेच भीती वाटते लोकांना, पण असं काहीच घाबरायचं काहीच कारण नाही आहे. कारण शनी महाराज हे न्याय कर्म देवता आहे, न्याय दंडाधिकारी आहेत. तुम्ही जर चांगले कर्म करता आहेत तर त्याची तुम्हाला चांगलेच फळं मिळतात, वाईट कर्म असतील तर त्याचे वाईट फळं आपल्याला मिळतात, हे मात्र निश्चित. त्यामुळे मी सर्वांना आव्हान हेच करत असतो, जेव्हा माझी कुंडली मार्गदर्शन करताना बरेच जण 7.5 सर मला 7.5 चालू आहे, सर मला पनवती चालू आहे, माझं कसं होईल, माझं कसं आहे, असं मी लोकांना सांगतो. काही घाबरायची गरज नाही. तुमची कुंडली आहे, त्या कुंडलीमध्ये शनी कसा आहे, वक्री असू द्या किंवा शनी निगेटिव्ह असू द्या, परंतु तुम्ही अन्नदान करा, गोरगरिबांवर तुम्ही गोरगरिबांची सेवा करा. तुम्हाला 100% मी गॅरंटी देतो, तुम्हाला शनी महाराज हे चांगल्याच कर्माचं चांगलं फळ देणार, हे 100% मी तुम्हाला विथ गॅरंटी सांगतो. आता हे 29 मार्च 2025ला आपलं जे शनी महाराजांचं जे राशी परिवर्तन होणार आहे, यामध्ये मकर राशींची जे लोक आहेत त्यांना खूप मोठा दिलासा मिळत आहे, कारण मकर राशीची 7.5 आता 29 मार्च 2025ला संपत आहे. तसंच मेष राशीला आता 29 मार्च 2025 पासून मेष राशीला 3.5चा पहिला टप्पा चालू होतोय. मीन राशीला पहिला टप्पा संपला आहे 2.5 वर्षाचा, दुसरा 2.5 वर्षाचा आता टप्पा चालू होईल. आणि कुंभ राशीला जो आहे, कुंभ राशीला शेवटचा टप्पा आता 29 मार्च 2025 रोजी चालू होईल. म्हणजे थोडक्यात कुंभ राशीला उतरती 7.5 आहे, मेषेला पहिला 7.5चा टप्पा आहे आणि मीनेला दुसरा टप्पा आहे. तर आता 7.5 म्हणलं की लगेच लोकांना असं वाटतं, सर 7.5 म्हणजे काय, असं म्हणजे आम्हाला शनी महाराजांचा त्रास होईल का, असं होईल का, तसं होईल का, असे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात. मी त्यांना उत्तर एकच देत असतो, आपले कर्म जर चांगले असतील तर कुठल्याही प्रकारच्या शनी महाराजांच्या याला वाईट जी त्यांची जी शिक्षा असते त्याला घाबरण्याची गरज नाही. दर शनिवारी शनी महाराजांचं नित्य दर्शन घ्या, मारुतीची उपासना करा. मारुतीची उपासना म्हणजे काय, नित्य तुम्ही भीमरूपी महारुद्र हनुमान मारुती स्तोत्र वाचा, हनुमान वडवणला स्तोत्र आहे याचा पाठ करा, नित्य हनुमान चालीसा पाठ करा. शक्यतो हनुमान वडवणला स्तोत्र आणि पंचमुखी हनुमान कवच जे आहे याच्यामध्ये बरेचसे तांत्रिक मांत्रिक थोडे मंत्र आहेत, ते शक्यतो मी रिकमेंड करत नाही महिलांसाठी की ते स्तोत्र महिलांनी वाचू नये, असं मी रिकमेंड करतो. हां, पुरुषांनी वाचायला हरकत नाही. हां, मग आता महिलांसाठी काय, तर महिलांनी हनुमान चालीसा वाचावं, मारुती स्तोत्र वाचावं. आता हनुमानजी प्रत्येक ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे महिलांचा आपण त्याच्यामध्ये पूजेसाठी हनुमानच्या मूर्तीला महिलांचा स्पर्श आपण वर्ज्य असतो. त्यामुळे तुम्ही लांबून मारुतीचे दर्शन घेऊ शकता. पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही दर शनिवारी दिवा लावू शकता. दूध, पाणी, काळे तीळ एकत्र करून तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी घालू शकता. 7 प्रदक्षिणा घालू शकता. शनी महाराजांचा ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चराय नमः किंवा साधा बीजमंत्र आहे ओम शम शनिश्चराय नमः, याचे तुम्ही 1 माळ जप जरी केलात शनी महाराजांचा, आणि हे सूर्यास्तानंतर आपल्याला करायचं आहे. सूर्यास्तानंतर पिंपळा झाडाखाली दिवा लावायचा आहे, पिंपळाला 7 प्रदक्षिणा घालायच्या, सरसूच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शनी महाराजांच्या आपल्याला पाळायच्यात. आणि हे आपण जर केलं तर निश्चित मी 100% तुम्हाला सांगतो, शनी महाराजांच्या कुठल्याही 7.5 असो, दह्या असो, पनवती असो किंवा तुमच्या कुंडलीकडे शनी किती का अशुभ असो, हे सगळे तुम्ही जर नियम पाळलात तर शनी महाराज तुम्हाला नक्कीच चांगले फळ देतील.
धन्यवाद. माहिती कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास इतर ग्रुप आणि आपल्या जवळच्या लोकांची जी माहितगार लोक आहेत त्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.